मी आता रिसेंटच व्हिडिओ बघितला का आई 9 महिने गर्भ असताना तिने छान श्लोक वगैरे म्हटले आणि बघतोय का 2 वर्षाचा मुलं इतके सुंदर श्लोक बोलतोय. आहे त्याचे जे खरंच आहे ह्या गोष्टी. आता जसं गर्भसंस्कार म्हणतो तर आपण आईलाच कन्सिडर करतो, तर गर्भसंस्काराच्या जर्नीमध्ये कुठे वडिलांचं पण काही असतं का? हो, नक्कीच नक्कीच. वडिलांचा तर खूप मोठा रोल आहे ऍक्च्युली. आपण काय करतो, फक्त बाळ म्हणजे प्रेग्नन्सी राहिली आणि त्याच्यानंतर बाळाचं वाढ व्हायचं, मग आईच्या पोटात ते मग आईपाशी ते सगळं येऊन थांबतं. सो ह्याची सुरुवात आहे ना ऍक्च्युली जेव्हा एखादं कपल लग्न करतं आणि त्यांची इच्छा असते की आता मला बाळ व्हायला हवं, सो त्यांनी तेव्हापासून त्याचा विचार, म्हणजे तुम्ही जसं एखादं झाडाचं बीज चांगलं लावलं तर त्याचं झाड चांगलं येईल, बरोबर आहे. मग हे चांगलं बी सुरुवात कुठून होते, तर आई आणि वडील. तर म्हणजे आईचं जे काही स्त्री बीज आहे आणि पुरुष बीज आहे, तर ते बीज चांगलं करण्यासाठी तुम्ही प्रेग्नन्सी राहण्याच्या अगोदर काही तुमची शुद्धिक्रिया आहेत किंवा काही तुम्ही स्वतःच्या शरीरावरती काही काम तिथे आपण करू शकतो. आणि हे सगळं 3 ते 6 महिने आपण केलं की त्याच्यानंतर जर तुम्ही हा प्रेग्नन्सीचा विचार कंटिन्यू केला, म्हणजे प्रेग्नन्सी प्रत्यक्षात कन्सिव्ह केली, तर तो इफेक्ट अजून जास्त चांगला येतो. म्हणजे इथे वडिलांचा रोल सुरुवातीच्या स्टेजमध्येच खूप महत्वाचा आहे.